कांदे पोहे म्हणलं की मराठी माणसाचा जीव की प्राण। मुख्य म्हणजे पटकन तयार होतात, रोज केले तरी सगळे आवडीने खातात। पण आज आपण पोह्याचा एक वेगळा प्रकार बघतोय ज्यामध्ये कांदाच वापरला जात नाही। असे पोहे जे एकदम मऊसूद मोकळे होतात, वाफेवर केले जातात, ते म्हणजे इंदोरी पोहे। चला करूयात। सकाळच्या नाश्त्याला पटकन काहीतरी करायचं म्हणलं की आपल्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये कांदे पोहेच केले जातात, कारण ते अगदी असे पटकन तयार होतात। पण आज आपण करतोय इंदोरी पोहे, जे थोडेसे वेळ घेतात। आणि इंदोरी पोहे कसे करतात हे मला माहिती होतं, पण त्यामध्ये वापरला जाणारा जिरावन मसाला याची रेसिपी मला माहिती नव्हती, म्हणजे एक्झॅक्ट रेसिपी। तर 2-3 महिन्यांपूर्वी काही कामानिमित्त मला इंदोरला जावं लागलं। एक 2-3 दिवसाचं काम संपलं आणि तिथे सराफा बाजार रात्री 10 ते पहाटे 4 ते 4:30 वाजेपर्यंत सराफा बाजारमध्ये सगळे फूड स्टॉल्स लागलेले असतात, अगदी रोज रात्री। आणि भयंकर गर्दी असते, खूप वेगळे पदार्थ तिथं असे लागलेले असतात त्याचे स्टॉल्स। तर आम्ही सगळे मिळून तिथं गेलो होतो आणि मी त्याचा ब्लॉग सुद्धा तुमच्यासोबत शेअर केला होता, तुम्ही तो बघितला असेल। तर तिथं मला ही जिरावन मसाला कसा करतात याची रेसिपी समजली। तुम्ही कधी इंदोरला गेला तर सराफा बाजारमध्ये हा जो रात्रीचा स्टॉल असतो तिथे नक्की व्हिजिट करा। तर तिथून मला जिरावन मसाल्याची रेसिपी समजली आणि आज तेच इंदोरी पोहे आणि जिरावन मसाला कसा करायचा ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। थोडासा वेळ जास्त घेतात हे पोहे करायला, पण कधी वीकेंडला काहीतरी वेगळं म्हणून करायला काहीच हरकत नाही। सुरुवात करूया। तर इंदोरी पोहे करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत पोहे, जे आपण नेहमीचे कांदे पोह्याला वापरतो तेच पोहे। तर इथं मी 2.5 ते 3 वाट्या पोहे घेतलेले आहेत। हे आपले जाडे पोहे नेहमीचे, आणि हे पोहे मी चांगले चाळून एका अशा चाळणीवर काढून घेतलेत। आता हे पोहे धुताना आपल्याला असे नळाखाली चाळणी धरून धुवू शकता, पण असे भिजवून पाण्यामध्ये असं भांड्यात ठेवून धुवायचे नाही। अगदी हलक्या हाताने हे पोहे असे धुवून घ्यायचे। आपले नेहमीचे कांदे पोहे करतो ते करताना सुद्धा अगदी असेच हलक्या हाताने धुवून घ्यायचे। तर पोहे असे चाळणीवरच धुवून घेतले। आता याला असंच एक 10 मिनिटं झाकण न ठेवता असंच ठेवून देऊ। तर फोडणीसाठी मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे। त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 3 मोठे चमचे तेल। हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे। सरिताज किचनची तेलं, कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत। तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तेल चांगलं तापलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचे शेंगदाणे। तर इथं मी 3 ते 4 मोठे चमचे भरून शेंगदाणे घेतलेत। शेंगदाणे आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हे शेंगदाणे आपल्याला चांगले कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे चांगले फ्राय झालेले आहेत, काढून घेऊया। मस्त कुरकुरीत करायचे आहेत शेंगदाणे। तर आता शेंगदाणे आपले गरम आहेत, तेव्हाच यावर आपण थोडीशी 1-2 चिमूट मिरची पावडर आणि थोडंसं मीठ घालायचं आहे। आणि हे शेंगदाण्याला असं टॉस करून लावून घ्यायचं आहे। म्हणजे काय होतं, हे शेंगदाणे असे छान मसाला शेंगदाण्यासारखे लागतात। गरम गरम असताना तिखट मीठ लावलं की ते छान त्याला चिकटून बसतं। तर शेंगदाणे आपण असे तिखट मीठ लावून ठेवलेले आहेत। आता उरलेल्या तेलामध्ये आपण पोह्याची फोडणी करू। तेल आपलं गरम झालेलं आहे, यामध्ये घालू अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट कच्ची बडीशेप अर्धा चमचा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, पाव चमचा हिंग, कढीपत्ता घातला आणि याला आता थोडंसं परतून घेऊ। गॅस मी बंद केला आहे, कारण आपल्याला यामध्ये आता कांदा वगैरे घालायचा नाही। इंदोरी पोह्यामध्ये कांदा वापरला जात नाही। फोडणी चांगली परतली आहे। आता यामध्ये घालूया हळद अर्धा चमचा, याला मिक्स करायचं आहे। आपली ही फोडणी तयार झाली आहे। इकडे आता आपले पोहेसुद्धा चांगले भिजले गेलेले आहेत। हे बघा, अगदी एकदम मऊसूद झालेत। फक्त आपल्याला काय करायचं आहे, ह्या पोह्यांना असं टॉस करायचं आहे। हलक्या हाताने थोडेसे मोकळे करून घ्यायचे पोहे। तर पोहे आपण असेच मोकळे करून घेतले। आता यावर ही फोडणी घालायची आहे। तर फोडणी घातली। आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि साखर। साखर इथं मी 1 मोठा चमचा वापरते आहे। तुम्ही साखर आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हे सगळं साहित्य या पोह्यांमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। एकतर तुम्ही हलक्या हाताने याला मिसळून घेऊ शकता, पण असं टॉस केलं की हे सगळी फोडणी, हे सगळं साहित्य पोह्याला छान लागलं जातं। तर ही सगळी फोडणी आणि हे सगळं साहित्य आपण या पोह्यांना चांगलं लावून घेतलं आहे।
आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे लिंबाचा रस. साधारण एक अर्ध लिंबू मी पिळून घालते. तर यामध्ये आपण आता लिंबाचा रस घातला. आता आपण हे पोहे वाफेवर करणार आहोत, त्यामुळे इथं मी स्टीमर म्हणजे खालच्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे आणि वर चाळणीचं भांडं ठेवलं आहे. तुमच्याकडे जर असं काही नसेल तर कढईवर तुम्ही चाळणी ठेवली तरी चालेल. आता हे पोहे या चाळणीवर टाकायचे. तुमची जर ही जी जाळी आहे ही अशीच जरी तुम्ही ठेवली तरी पण चालेल. तर पोहे याच्यात घातले. आता काय होतं ना की पोहे वातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे अगदी थोडंसं दूध यामध्ये मी घालते. अगदी थोडंसं, चमचाभर. नाही घातलं तरी चालेल किंवा दुधाऐवजी थोडा पाण्याचा शिंतोडा मारला तरी चालेल. आता गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि हे पोहे 10 मिनिटं वाफवून घ्यायचे. तर एकीकडे आपले पोहे वाफवत आहेत तोपर्यंत आपण इंदोरी पोह्याची जान म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट जिरावन मसाला करून घेऊ. त्यासाठी पॅन गरम करायला ठेवला आहे. पॅन हलका गरम झाला की यामध्ये घालू 3 चमचा जिरं, 1 चमचा कच्ची बडीशेप, 1 चमचा धने, 7 ते 8 लवंग, 7 ते 8 हिरव्या वेलची, 7 ते 8 काळी मिरीचे दाणे, पाव इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि अगदी छोटंसं जायफळ घेतलं आहे, म्हणजे जायफळाचा एकदम छोटासा भाग घेतला आहे. आता हे मसाले आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे आणि एक 2-3 मिनिटं भाजून घ्यायचे. खूप जास्त डार्क करायचे नाहीत दूर निघेपर्यंत. गॅस कमीच ठेवू आणि मसाले भाजून घेऊ. मसाले अगदी 2-3 मिनिटं भाजले. आता मी गॅस बंद करते. गॅस बंद केल्यावर पॅन आपला गरम आहे. या गरम पॅनमध्येच घालू अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा सुंठ पावडर. हे मसाले घातले की याला मिसळायचं आहे. पॅन गरम असताना मिसळायचं म्हणजे ते थोडेसे असे गरम होतात, त्याच्यातलं मॉइश्चर निघून जातं. याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता हा मसाला संपूर्ण थंड करून घेऊ. तर आपले सगळे मसाले थंड झालेले आहेत. याला मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले. याला बारीक करून घेऊ. तर आपला हा मसाला बारीक झाला आहे आणि इंदोरी पोह्यासाठी लागणारा जिरावन मसाला तयार झाला. हा मसाला एकदा तुमच्याकडे तयार असेल तर मात्र इंदोरी पोहे करायला अगदी पटकन तयार होतात, कारण कांदा वगैरे चिरत बसण्याची गरज नाही. तर आपला मसाला तयार झाला आहे आणि इकडे आपले पोहेसुद्धा छान वाफवले गेलेले आहेत. आणि हे बघा एकदम मोकळे मोकळे पोहे तयार झालेत. गॅस बंद करूयात. याला असंच झाकून ठेवूयात आणि आपण आता सर्विंगची तयारी करू. तर सर्विंगमध्ये इंदोरी पोहे सर्व करताना सुद्धा थोडे वेगळ्या पद्धतीने केले जातात. प्लेटमध्ये आधी पोहे, त्याच्यानंतर त्याच्यावर रतलाम शेव, बारीक शेव, मसाला बुंदी असते, डाळिंब असतं, लिंबाचा रस असतो आणि त्याच्यावर वरून जिरावन मसाला असतो. तर हे सगळं साहित्य मी तयार करून ठेवलं आहे. पोहे सर्व करूयात. तर अशा पद्धतीने इंदोरी पोहे तयार झालेले आहेत. खरं बघायला गेलं ना तर कांदा वगैरे चिरायची भानगड याच्यामध्ये नाही आहे. त्यामुळं तुमच्याकडे जर तयार जिरावन मसाला असेल ना तर हे पोहे अगदी पटकन तयार होतात. पोहे भिजवायचे, फोडणी करायची आणि त्याला वाफ द्यायची, बस एवढंच काम आहे. फक्त हे बाकीच्या गोष्टी तुमच्याकडे रेडीली अवेलेबल असायला पाहिजेत. यातली एखादी गोष्ट जे आपण टॉपिंग्स घातले, जसं की रतलामी शेव जी काळी मिरी घालून केलेली असते ती नसेल तरी चालेल. फक्त बारीक शेव घाला, शेंगदाणे घाला, डाळिंब असेल तर घाला. तर अशा पद्धतीने आपण हे इंदोरी पोहे कसे करायचे ते बघितलं. तुम्हाला कांदे पोहे आवडतात की इंदोरी पोहे? जर तुम्ही दोन्ही ट्राय केले असतील तर हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.